गरुडाला गरुड का म्हणतात? त्याची झेप गरुड झेप का होते? पोपट, कावळा, चिमणी यांच्या झेपा गरुड झेपा का नाहीत? काय फरक आहे त्यांच्यात? तुम्हाला माहिती आहे, गरुडाचं पिलू ज्यावेळी जन्म घेतं त्यावेळी त्याची आई सरळ त्याला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी घेते. नुकताच जन्माला आलेलं पिलू, नुकताच जन्माला आलेलं पिलू, त्याला श्वास कसा घ्यायचा माहित नाही, वारा म्हणजे काय माहित नाही, आभाळ कसं असतं कळत नाही, जगणं मरणं काय काय माहित नाही, नुकताच आयुष्यात आलंय. आईनं कुशीत घ्यायला सावरावं, भरवावं, आवरावं, पण तीच आई जन्मताच त्या पिलाला आपल्या पंजात पकडते आणि उंच आभाळात अधिक 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 उंच जाते. त्या पिलाला काही समजेना उमजेना आणि अपाट उंचीवर गेल्यावर त्या गरुडाच्या आईनं आपल्या पंजातल्या आपल्याच पिलाला सरळ खाली सोडून दिलं. वाऱ्याच्या वेगाने ते पिलू सरसर सरसर खाली यायला लागलं. आता खाली आपटणार, कपाळ मोक्षवणार, संपलं. त्या अर्थ साथ घालतं, याई 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 पकडणं, याई धरणं, याई गेलं कुशीत, याई ते वेगात